सर्वांचं आजच्या सेशनमध्ये खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. आजचा आपला डे 5 आणि डे 5 मध्ये आत्ताच आपण रेकीच्या लेवल 1च्या शक्तिपाताचा अनुभव घेतलेला आहे. ॲक्च्युअल आपल्याला कुठल्या ऊर्जा मिळाल्या, या ऊर्जांचा अनुभव आपण अगदी थोड्याच वेळात घेणार आहे. सगळ्यांनी एक ग्लास पाणी बाजूला आणायचं आहे आणि रिलॅक्स बसायचं आहे. खाली पायाखाली आसन ठेवा किंवा जर ज्या जागी बसलेले आहे, तर तिथे आसन तुम्हाला ठेवायचं आहे. तुम्हाला एक सुंदर अनुभव आज या स्पर्श चिकित्सेच्या ऊर्जांचा होणार आहे आणि या ऊर्जांचा अनुभव तुम्ही जेव्हा घ्याल, तुमच्या जीवनामध्ये आनंदाचं मल्टिप्लिकेशन, आरोग्याचं मल्टिप्लिकेशन नक्कीच तुम्ही अनुभवणार आहे. तर या सुंदर ऊर्जांना आपल्या जीवनामध्ये अट्रॅक्ट करण्यासाठी, अनुभव करण्यासाठी तयार आहात? ओके, ग्रेट. सो आता आपण या ऊर्जांना अनुभव करणार आहोत आणि आपल्या जीवनामध्ये संपूर्ण आनंदाचा अनुभूती आपण घेणार आहोत. चला, रेडी आहात ना सगळे? ओके. सगळ्यांनी माझ्यासोबत आता रेकीची प्रार्थना करायची आहे. मिनल मॅडम, तुमचं डोकं दिसत नाहीये. मागे सरका थोडं. ओके. ऍक्टिव्हेशन करताना एक घोट पाणी फक्त पिऊन घ्या आता आणि त्याच्यानंतर आपण ऍक्टिव्हेशनची सुरुवात करूया. एक घोट पाणी आता मी तुम्हाला थोडं पाणी प्यायला लावणार आहे. का बरं? पाणी 70% पाण्याने बनलेलं आपलं शरीर आहे आणि या शरीराला जर आपल्याला सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण करायचं आहे, तर आपल्याला बॉडी हायड्रेट असणं गरजेचं आहे. उत्तम आरोग्यासाठी आपल्याला भरपूर पाणी, तर थोडं पाणी पिऊन ग्लास बाजूला ठेवून द्या आणि आता मी सांगते त्या पद्धतीने आपण रेकीच्या ऊर्जा ऍक्टिव्हेट करतोय. ठीक आहे, आता आपण काय करतोय? या दिव्य रेकी शक्तीच्या एनर्जीजला आपण ऍक्टिव्हेट करतोय. दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीत ठेवून रेकीला प्रार्थना करा. मी बघा, प्रत्येकाने आपल्या जेंडरनुसार प्रार्थना करायची आहे. हीच प्रार्थना आपल्याला नंतर रोज प्रॅक्टिस करताना करायची आहे. मी स्वतःचा किंवा स्वतःची आभारी आहे, जेंडरनुसार प्रार्थना करायची आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांचे आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. प्रार्थना परत एकदा सांगते. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांचे आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. जर तुम्हाला कधी वेळ नसेल तर फक्त थँक्स टू मी आणि थँक्स टू रेकी अशी शॉर्टकट प्रार्थना देखील तुम्ही बोलू शकणार आहे. ओके. तर आता आपण प्रार्थना करून दोन्ही हात रब करायचे आहेत. रब युअर हँड. दिव्य रेखी शक्तीच्या ऊर्जा आपल्या पाम चक्रातनं प्रवाहित होताना आता आपण बघणार आहे. सेंटर ऑफ द पाम मधून ही ऊर्जा प्रवाहित होत असते. सेंटर ऑफ द पाम मधून ही ऊर्जा प्रवाहित होत असते. तर दोन्ही हात रब केल्यानंतर आपल्याला डावा हात खाली घ्यायचा आहे आणि उजवा हात वर ठेवून हाताचा कप शेप टच करायचा नाहीये. हात असा थोडा वर राहील आणि म्हणायचं चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. किंवा मग म्हणायचं, हे दिव्य रेखी शक्तीच्या ऊर्जा माझ्या हातांमधून प्रवाहित हो. हे दिव्य रेखी शक्तीच्या ऊर्जा माझ्या हातांमधून प्रवाहित हो. हे दिव्य रेखी शक्तीच्या ऊर्जा माझ्या हातांमधून प्रवाहित हो. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. हे दिव्य रेखी शक्ती, हस्तस्पर्श करायचा नाहीये आणि हळूहळू फिरवायचा, जोरात नाही. हे दिव्य रेखी शक्तीच्या ऊर्जा माझ्या हातांमधून प्रवाहित हो. हे दिव्य रेखी शक्तीच्या ऊर्जा माझ्या हातांमधून प्रवाहित हो. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 दोन्ही हातांमध्ये काहीतरी जाणवत आहे, सेन्सेशन, की काहीतरी आपल्या हातामध्ये येत आहे हळूहळू. चार्ज, हील अँड कुणाला थंड जाणवेल, कुणाला गरम जाणवेल, कुणाला हात जड झाल्यासारखं वाटेल, कुणाला
हातामध्ये राऊंड राऊंड फिरणारी ऊर्जा पण जाणवेल. प्रत्येकाच्या संवेदना वेगळ्या असणार आहे. अंदाजे 21 वेळा झाल्यानंतर हात बदलायचा आहे. जो हात वर होता तो खाली, खालचा हात वर. परत हे दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा माझ्या हातांमधून प्रवाहित हो. हे दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा माझ्या हातांमधून प्रवाहित हो. हे दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा माझ्या हातांमधून प्रवाहित हो. हे दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा माझ्या हातांमधून प्रवाहित हो. दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा माझ्या हातांमधून प्रवाहित हो. हे दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा माझ्या हातांमधून प्रवाहित हो. हे दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा माझ्या हातांमधून प्रवाहित हो. 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 चार्ज हिल अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज हील 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 अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. डाव्या हाताची मूठ बांधायची आहे. ते हात मांडीवर ठेवून द्या आणि इथे आपल्या ब्रह्मांडीय जी ऊर्जा आपण जी कनेक्ट केली ती क्राऊन चक्रातनं कनेक्ट केली. आता आपण सातही चक्रांना ऍक्टिव्हेट करतोय. तर 21 वेळा अंदाजे हे ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या सातही चक्रांना ऍक्टिव्ह कर. हे ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या सातही चक्रांना ऍक्टिव्ह कर. हे ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या सातही चक्रांना ऍक्टिव्ह कर. हे ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या सातही चक्रांना ऍक्टिव्ह कर. हे ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या सातही चक्रांना ऍक्टिव्ह कर. हे ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या सातही चक्रांना ऍक्टिव्ह कर. हे ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या सातही चक्रांना ऍक्टिव्ह कर. हे ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या सातही चक्रांना ऍक्टिव्ह कर. हे ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या सातही चक्रांना ऍक्टिव्ह कर. हे ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या सातही चक्रांना ऍक्टिव्ह कर. सुप्रिया मॅडम, तुम्ही काय करून राहिले आहे? मी काय करते, तुम्ही काय करत आहे? हे ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या सातही चक्रांना ऍक्टिव्ह कर. हे ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या सातही चक्रांना ऍक्टिव्ह कर. हे ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या सातही चक्रांना ऍक्टिव्ह कर. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्रा. 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 नाभी चक्राला आता ऍक्टिव्ह करणार आहे. नाभीच्या समोर हात फिरवून म्हणायचं आहे, हे ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या नाभी चक्राला ऍक्टिव्ह कर. क्लॉकवाईज फिरवायचं आहे, स्पर्श करायचा नाही आहे. हे ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या नाभी चक्राला ऍक्टिव्ह कर. हे ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या नाभी केंद्राला ऍक्टिव्ह कर. हे ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या नाभी केंद्र का बरं? प्रत्येक व्यक्तीची जन्माची सुरुवात नाभीपासून झालेली आहे आणि नाभी चक्र आपल्याला माहिती आहे की ऍक्टिव्ह असलं इथे आपल्या शरीराचं सेंटर आहे. त्याच्यामुळे इथलं हे चक्र ऍक्टिव्हेट असलं तर तुमचं संपूर्ण ऊर्जांचं स्त्रोत बॅलन्स होतं. हे ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या नाभी चक्राला ऍक्टिव्ह करा. हे ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या नाभी चक्राला ऍक्टिव्ह करा. हे ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या नाभी चक्राला ऍक्टिव्ह करा. हे ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या नाभी चक्राला ऍक्टिव्ह करा. हे ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या नाभी चक्राला ऍक्टिव्ह करा. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. 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 दोन्ही हात हृदय चक्रासमोर या पद्धतीने ठेवायचं आहे आणि अफर्मेशन द्यायचं, चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. हे ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझं संपूर्ण शरीर आणि औराला प्रोटेक्ट करा. हे ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा
माझं संपूर्ण शरीर आणि माझ्या आवराला प्रोटेक्ट करा. हे ब्रह्मांडे रेकी ऊर्जा माझं संपूर्ण शरीर आणि आवराला प्रोटेक्ट करा. हे ब्रह्मांडे रेकी ऊर्जा माझं संपूर्ण शरीर आणि आवराला प्रोटेक्ट करा. हे ब्रह्मांडे रेकी ऊर्जा माझ्या संपूर्ण शरीर आणि आवराला प्रोटेक्ट करा. हे ब्रह्मांडे रेकी ऊर्जा माझं संपूर्ण शरीर आणि आवराला प्रोटेक्ट करा. हे ब्रह्मांडे रेकी ऊर्जा माझं संपूर्ण शरीर आणि आवराला प्रोटेक्ट करा. संपूर्ण सुरक्षा कवच मला प्रदान 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 करा. हे ईश्वर ऐसा हे हो. हे ईश्वर ऐसा हे हो. हे ईश्वर ऐसा हे हो. तथास्तु. 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 रेकीचा आभार. ईश्वर गुरूंचा आभार. स्वतःचा आभार. ही झाली ऊर्जा ऍक्टिव्हेशनची प्रोसेस, जिथे आता आपण रेकीच्या ऊर्जा आजपासनं वापरण्यास तुम्ही सक्षम झालेले आहे. आता आपण स्पर्श चिकित्सेचा अनुभव आणि या ऊर्जा खरोखर काम करतात का हे बघणार आहोत. ओके. आता दोन्ही हात रब करायचा आहे. रब युअर हँड. आणि एक ऊर्जांचा बॉल तयार करायचा. जवळ दूर हात करा. हातामध्ये बघा एक एनर्जीचा फ्लो जाणवेल, एक मॅग्नेटिक फ्लो जाणवेल. कुणाकुणाला जायचं नाही, फक्त थंबने असं दाखवायचं आहे मला. इफ यू फील दॅट एनर्जी. कुणाकुणाला जाणवत आहे? एक हातामध्ये काहीतरी चुंबकीय आलेलं आहे. गुड. नसेल जाणवत त्यांनी परत एकदा हँड रब करून परत एकदा एनर्जी बॉल तयार करा, ज्यांना जाणवत नाहीये. हे दिव्य रेखी शक्ती मला या ऊर्जांचा अनुभव येऊ दे. हे ब्रह्मांड रेखी ऊर्जा मला या ऊर्जांचा अनुभव येऊ दे. हे ब्रह्मांड रेखी ऊर्जा मला या ऊर्जांचा अनुभव येऊ दे. हे ब्रह्मांड रेखी ऊर्जा मला या ऊर्जांचा अनुभव येऊ दे. हे ब्रह्मांड रेखी ऊर्जा मला या ऊर्जांचा अनुभव येऊ दे. हे ब्रह्मांड रेखी ऊर्जा मला या ऊर्जांचा अनुभव येऊ दे. हे ब्रह्मांड रेखी ऊर्जा मला या एनर्जीचा अनुभव येऊ दे. हे ब्रह्मांड रेखी ऊर्जा मला या ऊर्जांचा अनुभव येऊ दे. हे ब्रह्मांड रेखी ऊर्जा मला या ऊर्जांचा अनुभव येऊ दे. आणि आता या दिव्य रेखी शक्तीच्या ऊर्जा ज्या तुमच्या हातात आलेल्या आहेत, याला आपण डोक्यावर ठेवायचं आहे आणि कल्पना करायची आहे क्राऊन चक्रापासून ही ऊर्जा तुमचं थर्ड आय चक्रामधनं थ्रोट चक्र, हृदय चक्र, मणिपूर चक्र, स्वाधिष्ठान चक्र, रूट चक्र, संपूर्ण शरीर, शरीरातील प्रत्येक ऑर्गन प्रत्येक सेल मधून प्रवाहित होत आहे. शरीरातील प्रत्येक ऑर्गन प्रत्येक सेल मधून प्रवाहित होत आहे. आणि आता ही ऊर्जा तुमच्या शरीरावर जिथेही दुखणं आहे, शरीरावर जिथेही पेन आहे, तर तिथे हात ठेवायचा, हस्तस्पर्श हलका ठेवा. जिथे तुम्हाला डिस्कम्फर्ट वाटत आहे, जिथे शरीरावर पेन असेल, वेदना असतील, त्या भागावर ठेवा. शरीरामध्ये कुठेही तुम्हाला तणाव असेल, पेन असेल, ज्यांना थोडासा विचारांचा त्रास असेल, ते डोक्यावर या पद्धतीने हात ठेवू शकतात. कंटिन्यू विचाराचे चक्र जर फिरत असतील, एकदम रिलॅक्स फील. ज्या लोकांचं बॉडीवर पेन आहे, ते जिथे कुठे हात, म्हणजे समजा हात दुखत आहे, हातावर ठेवायचा आहे. गुडघे दुखत आहे, गुडघ्यांवर हात ठेवायचा आहे. तर सहजतेने हात ठेवायचा, जिथेही वेदना आहे. हात फिरवायचा नाही आहे. एका जागेवर एनर्जी पोचायला मिनिमम 3 मिनिटाचा वेळ लागतो. तर आपल्याला हात स्टेबल ठेवायचा आहे. हस्तस्पर्श हलका. डोळे बंद करा आणि ऊर्जांचा अनुभव करा. ही ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा तुम्हाला हील करते आहे. तुमच्याच हस्तस्पर्शाने तुम्ही तुमच्या वेदनांचं शमन करू शकत आहे. तुमच्या ऊर्जांना, ज्या काही तणावग्रस्त एनर्जीज आहे, त्या एनर्जीला तुम्ही आता शांत करू शकणार आहे. एकदम रिलॅक्स करू शकणार आहे. एकदम रिलॅक्स करू शकणार आहे. जस्ट रिलॅक्स. जस्ट रिलॅक्स. जस्ट रिलॅक्स. जस्ट रिलॅक्स. संपूर्ण हिलिंग या दिव्य रेखी शक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जांनी तुम्ही परिपूर्ण होत आहे.
दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमचं हिलिंग करत आहे. ज्या काही वेदना तुमच्या शरीरावर आहेत त्या सर्व वेदनांना हील करत आहे. जेवढ्या सहजतेने तुम्ही या ऊर्जांचा स्वीकार कराल तेवढाच सुंदर अनुभव आपल्याला अनुभवता येईल. ज्या कुठल्या तणावजन्य परिस्थितीत तुम्ही आहे त्या तणावातनं ही दिव्य रिकी शक्ती तुम्हाला दूर करत आहे. जस्ट हील. संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग. प्रत्येक श्वासासोबत तुमच्या वेदना कमी होत आहे. प्रत्येक श्वासासोबत तुमच्या वेदना कमी होत आहे. संपूर्ण आरोग्य तुम्हाला प्राप्त होत आहे. संपूर्ण आरोग्य. जेवढ्या सहजतेने तुम्ही या ऊर्जांना स्वीकाराल तेवढाच सुंदर अनुभव तुम्हाला येणार आहे. तेवढाच सुंदर अनुभव तुम्हाला येणार आहे. जस्ट सहजतेने स्वीकारा. ही दिव्य रेकी शक्तीची ब्रह्मांडीय ऊर्जा तुम्हाला उपचार देण्यासाठी रेडी आहे. तुम्हाला हील करण्यासाठी रेडी आहे. सहजतेने स्वीकार करा. सहजतेने स्वीकार करा. यू कॅन हील युअर सेल्फ. हा दिव्य अनुभव तुमच्या वेदनांना कमी करणार आहे. शरीरावरच्या वेदना, मनावरचा तणाव, या दिव्य ऊर्जा तुम्हाला पूर्णपणे हील करत आहे. जे कुठलं सफरिंग आहे, ज्या कुठल्या कारणांनी ते सफरिंग आलेलं आहे, यू कॅन हील युअर सेल्फ. यू कॅन हील युअर सेल्फ. जस्ट रिलॅक्स. जस्ट रिलॅक्स. जस्ट रिलॅक्स. संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य. जस्ट रिलॅक्स. रिलॅक्स. रिलॅक्स अँड ओपन युअर आईज. आणि तुमचंच दुखणं किती कमी झालंय चेक करा. मग आपण अन्न पाणी चार्ज करण्याची ऍक्टिव्हिटी करणार आहोत. सो किती लोकांचा त्रास कमी झाला? रेज युअर हँड. महेन मकरंद सर अनम्यूट करा. माईक माईक ऑन नाही झालं सर. हा बोला. हा दुखत होता. किती रिलॅक्स दुखत होता किती 2-3 दिवसापासून फरक झाला. हो. चला ग्रेट. छान. थँक्यू मॅडम. चला थँक्यू. आता तुम्हीच तुमचे शिल्पकार आहेत. तुम्ही स्वतः केव्हाही त्रास वाटला तर स्वतःला हील करू शकता लगेच. चला मनीषा भागवत अनम्यूट करा. ज्यांच्याकडे पाणी नाहीये त्यांनी पाणी आणून घ्या. आपण वॉटर चार्जिंग ऍक्टिव्हिटी करणार आहे. हा मनीषा मॅडम बोला. पाठीचा कणा दुखत होता, पूर्ण रिलॅक्स वाटतंय. पूर्ण म्हणजे पूर्ण रिलॅक्स, अजिबात दुखत नाहीये. चला ग्रेट. खूप छान. ग्रेट. अजून कुणाचा त्रास कमी झालाय? बघा ही सुंदर ऊर्जा आहे. जेवढा सहजतेने एक्सपेक्ट म्हणजे जरा स्वीकाराल तेवढा त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगला येणार आहे. हा धारणकर मॅडम. धवड काय दवडेकर अनम्यूट करा. आवाज नाही येत आहे तुमचा. एक मिनिट. माईक ऑन नाही झालाय तुमचा. माईक ऑन करा. सुप्रिया. हा माझ्या कुशीत दुखत होतं, म्हणजे थोडं कमी झालं होतं, वेदना कमी झाल्या. कसं वाटतंय? तुम्ही तुमच्याच स्पर्शांनी बिना मेडिसिन तुम्हाला जर कमी वाटताय तुमच्या वेदना तर काय वाटतं एक्सपिरियन्स? खूप छान, मस्त, खूप छान. ग्रेट. नाही, माझ्या खरंच कमी झाल्या थोड्या. आता तर तुमच्या हातात आज जादू आलेली आहे की तुम्ही कुठलंही स्वतःचंही दुखणं दूर करू शकाल आणि स्पर्शाच्या माध्यमातून दुसऱ्यालाही ठीक करू शकाल. गडकरी सर बोला. ते कमरेचा थोडा त्रास होता, ते कमी झाला आता. ते दुखत होता. हे वाक्य किती छान वाटतं. त्रास होता आणि आता कमी झाला. बरोबर. थँक्यू. गुड. अजून कोणी?
त्रास सगळ्यांचेच कमी झाले असतील. दीपाली खेडकर मॅडम अनम्यूट करा. माईक माईक ऑन नाही झालाय मॅडम, तुमचा माईक ऑन हा करा. हॅलो मॅडम. हा बोला. हॅलो. हा बोला. माझा पाय दुखत होता. त्याला मी हिलिंग केलं तेव्हा ते पाय पण माझा कमी झाला दुखायचा आणि हात पण दुखत होता. ग्रेट, खूप छान. थँक्यू. थँक्यू. मंगल पवार अनम्यूट करा. माईक माईक ऑन करा. मंगल मॅडम माईक ऑन करा. हा काल बोला. मला बसता पण येत नव्हतं ना मॅडम. कमरेचा खूप मणक्याचा आहे. आज म्हणजे असं व्यवस्थित मी तेवढ्या वेळ तरी बसू शकले असे सरळ. चला छान. ग्रेट, अभिनंदन. गुड. चला. सो आज तुम्ही आजपासनं या दिव्य रेखी शक्तीच्या चालेल कनेक्शन मध्ये तुम्ही कनेक्ट झालेले आहात आणि तुमच्या इथून पुढे स्पर्शाच्या माध्यमातून तुम्ही स्वतः तर हील होणार आणि स्पर्शाच्या माध्यमातून इतरांना हील करू शकाल. कारण दिव्य रेखी शक्तीमध्ये लेवल 1 आता आपण जे शिकलो आज आता जो शक्तिपात आपण घेतला तो लेवल 1चा आहे. रेकीच्या टोटल आपण डिटेलमध्ये समजूनच घेऊ, पण आज थोडक्यात सांगते. याच्या भारतामध्ये 5 लेवल प्रचलित आहेत. पहिली लेवल जी आता आपण शिकलो, एका व्यक्तीला स्वतःसाठी आणि आपल्या फॅमिलीला हील करण्यासाठी 3 लेवल शिकणं गरजेचं आहे. सेकंड लेवल आणि मास्टर लेवल. चौथी आणि 5वी लेवल माझ्यासारखं ट्रेनर बनण्यासाठी आहे. ठीक आहे, माझ्यासारखं जर तुम्हाला क्लासेस आज माझे जे शेकडो विद्यार्थी क्लासेस घेतात तर त्याच्यासाठी 4थी-5वी लेवल घ्यायची आहे. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो की आपले विद्यार्थी जवळपास 1 लाख, तर कालच एका स्टुडंटचा फोन आला की 25,000 ऍडमिशन त्यांच्या झालेल्या आहेत. तर असे खूप लोक 3 लाख, 4 लाख, 5 लाख अर्निंग सुद्धा त्यांच्या लाईफमध्ये करून राहिलेले आहेत. तर ते ज्यांना करिअर करायचं आहे ट्रेनर म्हणून. अदरवाईज तुम्ही मास्टर लेवलचं क्लास करून हीलर बनू शकता, मास्टर हीलर, आणि ज्याच्यात तुम्ही 100% स्वतःच्या फॅमिलीला सुद्धा हील करू शकता, इतरांना सुद्धा, आणि एक करिअर बेसवर. म्हणजे आपले काही स्टुडंट आहे जे 500 रुपये ते 1100 रुपये एका हिलिंगचे चार्ज करतात. आणि विचार करा, दिवसाला जर कोणी 500 रुपये घेत असेल आणि 4 हिलिंग केलं, 4 हिलिंगसाठी 2.5 ते 3 तास लागतात. तेवढ्या हिलिंगमध्ये बऱ्याच महिला आज आपल्या 2000 रुपीज पर मंथ अर्न सुद्धा करून राहिलेल्या आहेत. पण प्रॅक्टिस लागते. 90 दिवसाच्या प्रॅक्टिस नंतरच तुम्ही जर हा सराव केला. लेवल 1 मध्ये हे शक्य नाही आहे. ठीक आहे, लेवल 1 मध्ये घरासमोर बोर्ड नका लावू की वी आर द हिलर्स. कारण लेवल 1 जो आज आपण शक्तिपात ग्रहण केला, ही स्वयं शुद्धीकरण कालावधी म्हटल्या जाते आणि याच्यानंतर 21 दिवसाची प्रॅक्टिस अनिवार्य आहे. आणि त्याच्यासोबत मग आपण थर्ड लेवल, म्हणजे आपण सेकंड थर्ड लेवल सोबत सोबत मी मुख्य 90 दिवसाची प्रॅक्टिस सांगते. कारण 90 डेज मध्ये तुम्ही आताची सेल्फी आणि जी नंतर 3 महिन्यानंतरच्या तुमच्या आयुष्यामध्ये इतका सकारात्मकतेचा बदल झालेला असतो की तो बदल तुमच्या लाईफला एकदम ऊर्जा देऊ शकतो. ओके. तर आता बघणार आहे आपण पाणी चार्ज करणं. आता पाणी किंवा अन्न चार्ज करून का घ्यायचं, पहिले कारण समजून घे. कारण आपण आपला प्रत्येक क्लास हा सायंटिफिक एनर्जीने परिपूर्ण असतो. तुम्हाला माहिती आहे 70% पाण्याने बनलेलं आपलं शरीर आहे. आता या शरीरामध्ये जर ती 70% एनर्जी पॉझिटिव्ह दिली तर शरीराचे व्हायब्रेशन्स कशा राहतील, आरोग्यदायी राहतील. तर त्या शरीराच्या आरोग्यदायी. आता तुम्ही म्हणाल जसं मी तुम्हाला स्क्रीन शेअर केलेली होती. त्या स्क्रीन शेअर केल्यावर काय दाखवलेलं होतं त्याच्यात स्क्रीन शेअरिंग मध्ये, की पाण्याचे व्हायब्रेशन्स विचारांनी चेंज होतात. मग आपल्या शरीरामध्ये 70% पाणी जर आहे, प्रॅक्टिस कशी करायची हे सगळं शिकवणार आहे. काळजी नका करू, प्रॅक्टिकली करून दाखवणार आहे. बी पेशन्स. अजून आपलं 5वं सेशनच आहे. याच्यानंतर अजून पुढच्या आठवड्यात सोमवार ते शुक्रवारचे 5 सेशन बाकी आहेत. ओके. मला क्लास संपवायचा नाहीये, तुम्हाला पटापट त्याला नॉलेज मध्ये आणायचं आहे, प्रॅक्टिस मध्ये. तर आता प्रत्येक प्रॅक्टिसच्या वेळेस तुम्हाला पहिले रेकीची प्रार्थना करायची आहे. आणि अन्न आणि पाणी, आजपासून जे बंधू माझे किचनकडे डोकावत नसतील त्यांनी देखील 2 वेळा डोकवायचं आहे. आणि का बरं, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि रेकीच्या ऊर्जांनी तुम्ही त्या अन्नाला व्हायब्रेशन आणि फरक दिसेल. इथून 1 महिन्यामध्ये तुमच्या घरच्या लोकांमध्ये, घरातल्या ऊर्जांमध्ये फरक होईल जर तुम्ही नियमितपणे प्रॅक्टिस केली. मी घराची ऊर्जा पण सकारात्मक करायला शिकवणार आहे तुम्हाला याच लेवलमध्ये. पण तेच सांगते, रेकी लेवल 1 ची एनर्जी 10% असते,
सेकंड लेवलमध्ये 40% आणि मास्टर लेवलमध्ये ती 100% होत असते. आणि तरच, कारण असं नाही ना, पहिलीचा विद्यार्थी 10वीचं गणित सोडवू शकत नाही, त्याच पद्धतीने लेवल 1चा विद्यार्थी मास्टर लेवलचे रिझल्ट, जे मी आता कॅन्सर ठीक होणं किंवा ऑटोइम्युन डिसऑर्डर ठीक होणं किंवा एखादा व्यक्ती 5 लाख अर्न करणं, याच्यासाठी त्यांनी तेवढी मेहनत केलेली आहे, तेवढा पुढच्या लेवल हे केलेलं नाही. तर तुम्ही म्हणाल मॅडम आम्ही लेवल 1 केली आणि आम्ही आता 5 लाख रुपये अर्न करतो, असं होणार नाही. किंवा आम्ही एखाद्या कॅन्सर पेशंटला ठीक करू शकतो, असं होऊ शकत नाही. रियालिटीवर फोकस करायचा आहे. चला, आता आपण पाण्याला आज मंदिरातल्या तीर्थाची चव आणणार आहे आणि थोडंसं बाटलीत बाजूला मीठ घेऊन या, थोडंसं एवढूस. मी तुमच्या शब्दांनी मिठाचा खारटपणा पण कमी करून दाखवणार आहे. बघा, आता जर विचार करा की पाणी आणि मीठ तुमचं ऐकेल, तर घरातले लोक नाही ऐकणार का? पण चांगल्या कामांसाठी. चला, थोडंसं मीठ घेऊन या, पाणी घेऊन या, ज्यांच्याकडे पाणी नसेल आणलेलं. चला या लवकर लवकर वापस, जे लोक उठून गेले आहेत. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, जल ही जीवन आहे. या दोन्ही ऊर्जांना जर आपण दैनंदिन लेवलवर चार्ज करून घेतलं, आणि का बरं चार्ज करायचं, आता विचार करा. तुम्ही बाहेर लग्न समारंभामध्ये वगैरे जेवायला जाता, कधी ट्रॅव्हलिंग मध्ये बाहेर जेवणं होतं, त्यावेळेस तिथला कुक कुठल्या मानसिकतेने अन्न बनवलेलं आहे किंवा वाढणाऱ्या वेटरची मानसिकता काय आहे, त्या सगळ्यांचे व्हायब्रेशन्स अन्नाला टच होतात. हे मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे. जसा विचार तसा म्हणजे आहार पण बनून जातो त्याच्यामुळे. आणि आहाराला जर पॉझिटिव्ह बनवायचं असेल तर स्वयंपाक कोणीही करो. आता माझी पण म्हणजे मला पण संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी मी, आमच्या घरी एक ताई येतात, तर मग मला त्या अन्नाला सुद्धा व्हायब्रेशनचे कारण त्यांच्या घरी वाद झाला आणि त्या जर आल्या तर मग त्याचे व्हायब्रेशन्स माझ्या घरच्या स्वयंपाकावर पडतील. आता किंवा तिथे जर कोणी निगेटिव्ह त्यांच्याशी बोलत असेल, म्हणजे आपल्या स्वयंपाक करताना तर कोणालाच निगेटिव्ह बोलायला किचन मध्ये एंट्री द्यायची नाही. मी का बरं, त्या व्हायब्रेशनचा फरक कसा पडतो, जर ते निगेटिव्ह व्यक्ती आहे तुमच्या हातातनं जरी स्पर्श, त्याचे व्हायब्रेशन सुद्धा, कारण एव्हरीथिंग इज द एनर्जी. आणि एनर्जी दोनच प्रकारची असते, पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. वी कॅन डिस्ट्रॉय द एनर्जी, वी कॅन ट्रान्सफॉर्म द एनर्जी. तर म्हणून आपण नकारात्मक ऊर्जांना पॉझिटिव्हिटी मध्ये चेंज करू शकणार आहे. ओके, तर सगळ्यांनी पाणी घ्यायचं आहे हातामध्ये. आणि थँक्स टू मी, थँक्स टू रिक्की, थँक्स टू दिस वॉटर बॉटलचं झाकण उघडा मिनल मॅडम. ते नको नॉट पॉसिबल, नाही वेळ लागेल. ओके, तर पाण्याला चार्ज करायचं आपल्याला आणि त्याला आपण म्हणणार आहे. मिठाचे काय करायचे सांगते ना, थोडा तर पेशन्स ठेवा. आधी पाणी चार्ज करू, मग मिठाचा खारटपणा कमी करू आपण. ओके, तर आता थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू दिस वॉटर. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आहे आभारी आहे, या पाण्याची आभारी आहे. पाण्याला म्हणायचं आभारी. आणि आता याच्यावरनं पाण्याचा ग्लास हातात घ्या आणि याला म्हणायचं, या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव. आणि ज्यांनी मंदिराचं तीर्थ कधी टेस्ट नसेल ते काय म्हणतील, या पाण्याला नारळाच्या पाण्याची चव किंवा शहाळ्याच्या पाण्याची चव आलेली आहे. ज्यांनी कधी मंदिराचं तीर्थ नाही घेतलेलं आहे, ठीक आहे, त्यांनी काय म्हणायचं, या पाण्याला नारळाच्या पाण्याची चव आलेली आहे. हळूवार हात फिरून, या दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जांनी हे पाणी चार्ज झालेलं आहे आणि या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जांनी हे पाणी चार्ज झालेलं आहे आणि याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जांनी हे पाणी चार्ज झालेलं आहे आणि याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जांनी हे पाणी चार्ज झालेलं आहे आणि याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जांनी हे पाणी चार्ज झालेलं आहे आणि याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जांनी हे पाणी चार्ज झालेलं आहे आणि याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जांनी ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने हे पाणी चार्ज झालेलं आहे आणि याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे.
दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जांनी हे पाणी चार्ज झालेलं आहे आणि याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जांनी हे पाणी चार्ज झालेलं आहे आणि याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जांनी हे पाणी चार्ज झालेलं आहे आणि याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जांनी हे पाणी चार्ज झालेलं आहे आणि या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जांनी हे पाणी चार्ज झालेलं आहे आणि याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. हे ईश्वरायचा हे हो, हे ईश्वरायचा हे हो, हे ईश्वरायचा हे हो. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि एक सिप ऑफ वॉटर तुम्हाला प्यायचं आहे. बघा पाण्याच्या चवमध्ये कोणाकोणाचा फरक पडला. रेज युअर हँड ज्यांचा पाण्याला चव मध्ये फरक पडला आणि तो अनुभव तुम्ही घेतलेला आहे. घाई नका करू पाणी प्यायची. सिप सिप करून पाणी प्याल तर रिझल्ट येणार आहे. की कुणाकुणाच्या पाण्यामध्ये फरक पडलाय पटकन हँड रेज करा ज्यांनी ती टेस्ट एक्सपिरियन्स केली. वनिता मॅडम अनम्यूट करा, बोला काय जाणवलं. वनिता मॅडम माईक ऑन करा. वैशाली A3 असा हँडल दिसत नाही मॅडम. ज्योती मॅडम असा नाही दिसत. मंगल पवार, सुप्रिया मॅडम अनम्यूट करा. हा सुप्रिया मॅडम अनम्यूट करा. हा मॅडम तीर्थाची चव आली खरंच. चला व्हेरी गुड. सॅमसंग थँक्यू. नावाने जॉईन झालेले सर बोला. अनिल बागडे अनम्यूट करा, बोला. हा बोल बेटा, माईक ऑन कर. हा बागडे माईक माईक हा बोल. मीठ बंद कर. खरंच याची चव बदललेली आहे. बदलले ना. बघा लहान मुलांना लवकर हो. अनुभव येतो. भाग्यश्री मॅडम अनम्यूट करा. छान. भाग्यश्री मॅडम अनम्यूट करा. हा बोला. पाण्यात खरं तीर्थाची चव वाटते. ग्रेट. सॅमसंग नावाने जॉईन झालेले सर बोला. पाणी चव बदलली. व्हेरी गुड. कविता कविता मॅडम बोला. पाण्याची चव बदलली. चला पाण्यामध्ये चव आलेली आहे. खाली बऱ्याच लोकांनी मेसेज टाकलेला आहे. आता आपल्याला रोज घरी सकाळ संध्याकाळ जेव्हा आपण अन्न शिजवतो किंवा मग घरी जिथे पाण्याचं आजकाल सगळ्यांकडे फिल्टरने पाणी येतं, फिल्टर समोर स्लीपर घालून रेकीची कुठलीही प्रॅक्टिस करताना पायामध्ये स्लीपर, चप्पल, पायामध्ये सॉक्स किंवा मग खाली आसन तरी टाकायचं. जर आपण डिरेक्टली पायामध्ये सॉक्स चप्पल नसेल तर खाली आसन ठेवून प्रार्थना करायची किंवा कुठली प्रॅक्टिस करायची. करायचं काय, ठीक आहे. पाण्याचं काम पडणार आहे अजून, थांबा. तर मग आपल्याला करायचं काय की त्या अन्न म्हणजे फिल्टरच्या समोर उभं राहायचंय. दिव्य रेकी शक्तीला प्रार्थना करायचं, मी स्वतःची आभारी आहे. दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे, या पाण्याची देखील आभारी आहे. आणि हे पाणी दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जांनी चार्ज झालेलं आहे आणि हे पाणी पिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. अशी 3 वेळा प्रार्थना करायची. हे ईश्वर ऐसाई हो, ऐसाई हो, ऐसाई. काय प्रार्थना करायची पाण्यासाठी किंवा अन्नासाठी? हे पाणी पिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो. या पद्धतीने जर तुम्ही तुमच्या घरातलं पाणी चार्ज केलं, येणारा पाहुणा देखील म्हणेल तुमच्या घरातल्या पाण्यात देखील खूप सुंदर गोडवा आहे. मागे आपले विद्यार्थी ती 20 लिटरची कॅन येते ना, ती मला भेटायला आले तर घरी घेऊन आले. मॅडम हे पाणी चार्ज करून द्या, आम्ही तीर्थासारखं घरी वापरणार. प्रेम असतं विद्यार्थ्यांचा, विश्वास वेगवेगळा असतो की तुमच्या हाताने चार्ज केलेलं पाणी खूप वेगळी ऊर्जा देत असतं. ओके, तर तेच पाणी काही फरक पडत नाही. मी जे पाणी चार्ज करणार त्याच पद्धतीने
तुम्ही पण चार्ज करू शकणार आहे. ठीक आहे, या पद्धतीने पाणी चार्ज करायचं आहे. आता आपल्याला अन्न पण चार्ज करायचं लागेल करायचं, कारण आपल्याला दोन मुख्य ऊर्जांचे स्रोत आहे ज्याच्यातनं आपण अन्न आणि पाणी चार्ज करू शकतो. ठीक आहे, आपण अन्न आणि पाणी चार्ज करू, म्हणजे त्या आपल्या चार्ज केलं तर त्या आपल्या ऊर्जांचा स्रोत आहे. मग आपल्याला काय म्हणायचं अफर्मेशन अन्नासाठी? पहिले तर थँक्यू म्हणूनच अन्न ग्रहण करायचं. ठीक आहे, आणि जेव्हा बाहेर तुम्ही कुठे खायला जाता ना, तर तुम्हाला माहितीये की आपण आधी आपल्या संस्कृतीमध्ये एक थोडासा घास बाहेर काढला जायचा, त्याच्यावर पाणी फिरवलं जायचं अन्नावर आणि मग ते ग्रहण केलं जातं. आपण देवाला नैवेद्य पण त्याच पद्धतीने दाखवतो. पण आपण त्या सगळ्या अंधश्रद्धा म्हणून बाजूला केलेलं आहे. ते का काढलं जायचं? बाहेर सुद्धा तुम्ही जेवायला गेले, ही सवय का लावली जायची? जर कोणी जसा पॉझिटिव्ह ऊर्जा आहे तशी निगेटिव्ह ऊर्जा आहे. जर कोणी जाणीवपूर्वक नकारात्मक ऊर्जेने ते तुम्हाला अन्न दिलं असेल, तर तेव्हा तुम्ही त्याच्यातलं अन्न थोडंसं बाहेर काढून टाकता, तर ती एनर्जी नकारात्मक तिथून डिस्कनेक्ट होते किंवा कमीत कमी त्याचा प्रभाव कमी होतो. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्या अन्नाचं थोडंसं किंवा बाहेर प्लेटमध्ये जर कोणी प्लेटभर दिलं, त्याला म्हणा की थोडं कमी करून आणा. हे कमी करून आल्यामुळे आपण त्या नकारात्मकतेला थोडं दूर करू शकतो. आता आपल्या घरामध्ये सगळं अन्न शिजलेलं आहे. तुम्ही बिफोर सर्व वाढण्याच्या आधी ते सगळ्या भांड्यांच्या तिथे जायचं, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी आणि थँक्स टू दिस फूड म्हणायचं. काय म्हणायचं? मी स्वतःचे आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीचे आभारी, या सर्व अन्नाची आभारी आहे. आणि परत अफर्मेशन सेम राहील, हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. काय म्हणायचंय? हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू म्हणून मग ते अन्न सगळ्यांना सर्व करा. बघा, 1 महिन्यामध्ये तुमच्या घरातल्या लोकांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होईल, विचारांमध्ये सुधारणा होईल. कारण अफर्मेशन ही इतकी पॉवरफुल टेक्निक आहे, जो बोएगा वही काटना पडेगा. आपल्या विचारांच्या मार्फत आपण सतत घरात चिडचिड, हा असा करतो, ते तसं करतो, यामुळेच आपल्या घरातले व्हायब्रेशन खराब होतात. जशी ती व्यक्ती पाहिजे तसं बोलायला शिका, म्हणजे त्या व्यक्तीचे व्हायब्रेशन, त्या व्यक्तीचा औरा जेव्हा, कारण मी तुम्हाला औरा शिकवणार आहे. परवा रविवारी सुट्टी आपल्या क्लासला, परवा आपण औरा हा टॉपिक घेणार आहे. त्याच्यात एक व्यक्तीला तुम्हाला क्लाससाठी सोबत ठेवायचा, मजा येणार आहे त्या दिवशी, कारण दोन व्यक्ती जवळ येतात, त्यांचा औरा कशा पद्धतीने एकत्र येतो. तुम्ही एखाद्याचा औरा डोळ्यांनी बघायला शिकवणार आहे मी तुम्हाला, औरा स्कॅन करायला शिकवणार आहे, औराला पूर्ण क्लीन करायला आपण शिकवणार आहे. तर महत्वाचा विषय राहणार आहे आपला औरा, जो आपण परवाच्या सेशनमध्ये घेणार आहे. कोणी मिस करू नका. उद्या रविवार आहे, उद्या रविवारी आपल्या क्लासला सुट्टी राहील. आता जे तुम्ही मीठ घेतलेलं आहे, मिठाचा खारटपणा कमी करायचा आहे, तयार आहेत? चला, त्या मिठाला हातात घ्या. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू धिस सॉल्ट. त्या मिठाला म्हणायचं, मी तुझा आभारी आहे. हातात म्हणजे वाटीत घ्या मीठ, मीठ हातात नाही घ्यायचं. आणि काय म्हणायचं त्या मिठाला? तू टेस्टलेस झालेला आहे, तुझा खारटपणा कमी झालेला आहे, असं कंटिन्यू म्हणा. तू टेस्टलेस झालेला आहे, तुझा खारटपणा कमी झालेला आहे. तू टेस्टलेस झालेला आहे, तुझा खारटपणा कमी झालेला आहे. बोला, कंटिन्यू बोला, मिठाला द्या. तू टेस्टलेस झालेला आहे, तुझा खारटपणा कमी झालेला आहे. तू टेस्टलेस झालेला आहे, तुझा खारटपणा कमी झालेला आहे. तू टेस्टलेस झालेला आहे, तुझा खारटपणा कमी झालेला आहे. तू टेस्टलेस झालेला आहे, तुझा खारटपणा कमी झालेला आहे. तू टेस्टलेस झालेला आहे, तुझा खारटपणा कमी झालेला आहे. तू टेस्टलेस झालेला आहे, तुझा खारटपणा कमी झालेला आहे. तू टेस्टलेस झालेला आहे, तुझा खारटपणा कमी झालेला आहे.
तू टेस्टलेस झालेला आहे, तुझा खारटपणा कमी झालाय. तू टेस्टलेस झालेला आहे, तुझा खारटपणा कमी झालेला आहे. तू टेस्टलेस झालेला आहे, तुझा खारटपणा कमी झालेला आहे. तू टेस्टलेस झालेला आहे, तुझा खारटपणा कमी झालेला आहे. तू टेस्टलेस झालेला आहे, तुझा खारटपणा कमी झालेला आहे. तू टेस्टलेस झालेला आहे, तुझा खारटपणा कमी झालेला आहे. आणि आता ते पिंच ऑफ सॉल्ट जिभेवर घेऊन त्याची टेस्ट बघा, कारण नॉर्मली तुम्ही खारटपणाची टेस्ट घेतलेली असते. कोणाकोणाला मिठाचा खारटपणा जो नॉर्मली असतो त्याच्यापेक्षा कमी जाणवला? काय ज्योती मॅडम, जाणवला का कमी? माईक माईक ऑन करा. सुरेखा महल्ले, माईक ऑन करा. मनीषा, माईक ऑन करा. हो मॅडम, झालेला आहे. पक्का ना? जाणवलं मॅडम. जाणवला हो, ना? हो. आता हो. विचार करा, हे प्रॅक्टिकल म्हणजे आपल्याला काही जादूचे खेळ नाही करायचे होते ते. हो झालाय मॅम. फक्त मला हे दाखवायचं होतं की तुमच्या अफर्मेशनची ताकद एवढी आहे की जर का तुम्ही मिठाचा खारटपणा कमी करू शकता, पाण्याचे व्हायब्रेशन चेंज करू शकता, मग रोज सकारात्मक अफर्मेशन तुम्ही दिले, मी भाग्यशाली आहे, माझ्याजवळ आलिशान बंगला आणि कार आहे, मी माझ्या कुटुंबासोबत संपूर्ण आनंदी आणि आरोग्य संपन्न जीवन जगत आहे, असे जर सकारात्मक विचार, सकारात्मक अफर्मेशन कंटिन्यू तुम्ही दिले तर जीवनाचा आनंद कसा द्विगुणित होईल बघा. हे एक प्रॅक्टिकल करण्याचं मागे कारण काय होतं बघा. तुमच्या अफर्मेशन मध्ये किती ताकद आहे. त्या दिवशी आपण प्रॅक्टिकल काय केलं? हात हो. मोठा होत आहे. केलं की नाही त्या दिवशी की तुमचा हात मोठा होत आहे? प्रॅक्टिकल कोणी कोणी अनुभवलं त्या दिवशी की हात मोठा होत आहे, हात मोठा झाला, हात लहान नॉर्मल, हे सुद्धा. मग अफर्मेशन मध्ये किती ताकद आहे. आता जर आपण दोन्ही हात असं करा, चला अजून एक प्रॅक्टिकल करूया. तुमच्या अफर्मेशनची ताकद, दोन्ही हात असे बांधायचे, ठीक आहे, आणि चला सगळ्यांनी असे हात बांधले, दोन्ही इंडेक्स फिंगर असे ओपन राहतील असे हात बांधलेले आहेत मी पूर्ण, ठीक आहे. आता अफर्मेशन द्यायचं आहे. दोन्ही हात तुमच्या जवळ येत आहे, दोन्ही हात तुमच्या जवळ येत आहे, दोन्ही बोटं 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 जवळ येत आहे. आता दोन्ही बोटं चिटकले, दोन्ही बोटं एकमेकांना चिटकले. ये फेविकॉल से भी मजबूत जोड़ है जो निकलेगा नहीं. तुमचे बोट आता एकमेकांना घट्ट चिटकले आहेत. तुमचे बोट आता एकमेकांना घट्ट चिटकले आहे, घट्ट चिटकले. आता तुमचे बोट दूर होऊच शकत नाही. तुमचे बोट एकदम घट्ट चिटकलेले आहे, घट्ट चिटकलेले आहे. तुम्ही कितीही दूर करण्याचा प्रयत्न करता तरी तुमचे बोट दूर होत नाही. तुमचे बोट घट्ट चिटकलेले आहे. कितीही प्रयत्न करताय की तुमचे बोट दूर झाले पाहिजे, तुमचे बोट दूर होत नाही. घट्ट चिटकलेले आहे, घट्ट चिटकलेले आहे, घट्ट चिटकलेले आहे. तुमचे दोन्ही बोट स्टक झाले आहे, एकदम स्टक, एकदम स्टक, एकदम स्टक, एकदम स्टक. पूर्ण चिटकल्या, पूर्ण चिटकल्या, पूर्ण चिटकलेल्या आहे, पूर्ण चिटकलेल्या आहे, पूर्ण चिटकलेल्या आहे. दूर करायचा प्रयत्न केला तरी बोट दूर होत नाही, तरी बोट दूर होत नाही. पूर्ण घट्ट चिटकलेल्या आहे, घट्ट चिटकल्या, घट्ट चिटकलेल्या आहे. जस्ट रिलॅक्स. आणि आता तुमचे हात बोट दोन्ही दूर झाले, दूर झाले, दूर झाले. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. किती लोकांचे बोट दूर होत नव्हते जेव्हा मी म्हटलं चिटकलेले आहे? चिटकले होते ना? ग्रेट. याचाच अर्थ काय? दिस इज द पॉवर ऑफ युअर अफर्मेशन अँड इंटेन्शन. आणि म्हणून सांगायचा मुद्दा आपल्याला जादूचे खेळ नाहीये. सांगायचा मुद्दा हा आहे की यू हॅव द सोर्स ऑफ एनर्जी. त्या एनर्जीला जेवढं तुम्ही तुमच्या जीवनाच्या कल्याणासाठी वापराल तेवढं जीवनामध्ये सकारात्मकतेचं ट्रान्सफॉर्मेशन येणार आहे. आणि हे ट्रान्सफॉर्मेशन 1-2 दिवसात होत नाही. निसर्गाचा नियम आहे की 21 दिवसामध्ये त्याच्यासाठी आपल्या ब्रेनमध्ये नवीन न्यूरोपाथ तयार होतो आणि 90 डेजमध्ये ती गोष्ट पूर्णपणे फुलफिल होते. आणि म्हणून मी 21 दिवसापेक्षा 90 दिवसाच्या प्रॅक्टिसवर भर देत असते की प्रत्येक साधकांनी 90 डेजची रेकी प्रॅक्टिस मास्टर लेवल सोबत करायची आहे आणि तुमच्या जीवनामध्ये संपूर्ण सकारात्मकता आणि आनंद तुम्ही आणू शकता. ओके, सो आजपासून अन्न पाणी चार्ज करायचं आणि 1 2 3 4 5 ही जी प्रोसेस आपण केलेली आहे, जी आता बघितली ना, स्टेप 1 चार्ज, हिल अँड प्रोटेक्ट माय पामा चक्रा, स्टेप 2, स्टेप 3,
स्टेप 4 नाभी चक्र आणि स्टेप 5 हृदय चक्र. म्हणजे हृदय चक्रासमोर बॉडी अँड औराचं प्रोटेक्शन. ही प्रोसेस करून अन्न पाणी चार्ज करायची प्रॅक्टिस आपल्याला डेली लेवलवर करायची आहे. स्वतःला कसं हील करायचं, दुसऱ्यांना स्पर्शाच्या माध्यमातून हील कसं करायचं, कुठल्या आजारावर कुठे हात ठेवायचे, याचं सगळं प्रॅक्टिकल आणि औरा प्रॅक्टिकल, 7 चक्रांची एनर्जी आणि मनी मंत्र हा आपला नेक्स्ट वीकचा विषय आहे. पुढचे सोमवार ते शुक्रवार आपण हे सगळे टॉपिक कव्हर करणार आहे. आज मी जरा आउट ऑफ स्टेशन असल्यामुळे आपण मॉर्निंग सेशनला क्लास घेतलेला आहे. सो सगळ्यांचं अभिनंदन जे आज रेकीचा स्त्रोत म्हणून दिव्य ऊर्जांशी जोडल्या गेलेले आहे. इथून पुढे जेवढ्या शुद्ध भावनेने, जेवढ्या ट्रस्टने तुम्ही रेकीची प्रॅक्टिस कराल तेवढाच रिझल्ट येणार आहे. रेकीला तुम्ही मागता मागता थकाल. रेकी जीवनामध्ये तुम्हाला देता देता थकणार नाही. ओनली युअर ट्रस्ट अँड प्रॅक्टिस विल चेंज युअर लाईफ. असं पुढच्या आठवड्यात म्हणजे सोमवारी काय करायचंय तुम्हाला, एक व्यक्ती, आपला क्लास नियमित 3 वाजता आपल्या जो वेळ आहे त्याच्यावर होईल. एका व्यक्तीला प्रॅक्टिससाठी सोबत घ्या. जे लोक वर्किंग असतील त्यावेळेस व्यक्ती तर त्याचं रेकॉर्डिंग बघून तुम्ही ती प्रॅक्टिस करू शकता. जे लोक अटुनमेंटला आज उपस्थित होते, आता क्लासला नाही म्हणत आम्ही, जेवढं रेकॉर्डिंग सोडून त्याच्या आधी जे मी 20 मिनिटं दिले त्या 20 मिनिटात जे लोक उपस्थित होते त्यांचा तर शक्तिपात झालेला आहे. ज्या लोकांनी उशिरा जॉईन केलं त्यांचा शक्तिपात झालेला नाही. जिथून रेकॉर्डिंग आहे तिथून शक्तिपात संपलेला होता, कारण शक्तिपाताचं रेकॉर्डिंग नसतं. ठीक आहे, तर भेटूया याच ऊर्जांसोबत सोमवारी दुपारी 3 वाजता. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.